आज जिथे मुंबादेवीचं मंदिर आहे तिथे ते आधी नव्हतंच. मग ते इथे आलं कसं? आणि या देवीचा मुंबईच्या नावाशी नेमका काय संबंध आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुंबादेवीला मुंबईचं ग्रामदैवत म्हटलं जातं. मुंबईतील आद्य रहिवासी असलेल्या कोळी समाजाचं हे आराध्य दैवत आहे. आज काळबादेवी परिसरात असलेलं हे मंदिर पूर्वी इथे नव्हतंच. जुन्या काळात बोरी बंदर हे मुंबईतील महत्वाचं बंदर होतं आणि तिथेच मुंबादेवीचं मंदिर होतं. कोळी आणि खलाशी समुद्रातून प्रवास करून परत आले की देवीचं दर्शन घेऊनच शहरात प्रवेश करत असत. पुढे 1737 मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याच्या विस्तारासाठी मंदिर हलवलं. त्यानंतर पांडुशेठ सोनार या धनिक मुंबईकरांच्या मदतीनं देवीला काळबादेवी परिसरात नवीन स्थान मिळालं. सध्याचं मंदिर 1753 मध्ये बांधण्यात आलं आणि मुंबई या नावामागेही मुंबादेवीचा संबंध असल्याचं मानलं जातं. मुंबईवर अनेक संकटं आली, अनेक वादळं गेली, पण प्रत्येक वेळी मुंबई पुन्हा उभी राहिली. या लढण्याचं बळ मुंबादेवीच देत असल्याची आजही लाखो मुंबईकरांची श्रद्धा आहे. एका कथेनुसार मुंबा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवी प्रकट झाली असं सांगितलं जात. आजही कोणताही सण असो, मुंबईकरांचा पहिला विश्वास असतो तो मुंबादेवीवर. तर मुंबईकरांनो, मुंबादेवीची ही गोष्ट जास्तीत जास्त व्हायरल करा आणि व्हायरल मुंबईला फॉलो करायला विसरू नका.